कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. शिवसंकल्प व्याख्यानमालेचा 365 मधील आजचा आपला जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण शरीर संबंध, नातेसंबंध या विषयावर आपण या ठिकाणी सविस्तर माहिती घेत असतो. त्याच्यातलाच या ठिकाणी आजचा जो महत्वाचा भाग आहे तो भाग आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. शरीराचा आदर, गुड टच आणि बॅड टच हे 80व सत्र आपण या ठिकाणी सुरू करतोय. आता यासारखे विषय हे आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधून किंवा काही ज्युनियर कॉलेजेसमधून हे हाताळले जात आहेत आणि काही कॉलेजेसमध्ये देखील या पद्धतीचे वर्कशॉप आता होत असलेले आपल्याला आढळतात. तर मला फक्त एक तुमच्याकडून जाणून घ्यायचं की आपल्यापैकी किती जण असे आहेत की ज्यांनी यापूर्वी कॉलेज असेल किंवा शाळा असेल किंवा वेगवेगळे कार्यक्रम असतील याच्या माध्यमातून गुड टच आणि बॅड टच याच्याविषयी माहिती घेतलेली आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा समुपदेशनाच्या माध्यमातून. असे किती जण आहेत त्यांनी थोडंसं हँड रेज करा, म्हणजे मला विषय कशा पद्धतीनं मांडायचा आहे हे माझ्या लक्षात येईल त्याच्यामध्ये. चालेल. साधारणतः ही संख्या जर बघितली ज्यांनी हँड रेज केलेल्या आहेत, या कॉलेजची संख्या किंवा कॉलेजची एक हे जे माझ्या लक्षात येते की ज्या भागातून, ज्या शहरी भागातून किंवा थोडंसं निमशहरी भागातल्या कॉलेजेसमधून या गोष्टीची माहिती दिली आहे. तर आता सगळ्यात महत्वाचं आहे की हा आपल्या लाईफस्टाईल मधला एक भाग आहे आणि हा फक्त मुलींसाठी नाही, मुलींना आणि मुलांना दोघांनाही ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला बऱ्याच वेळेला या नेमकं चाललंय काय याचा अंदाज येत नाही, समजत नाही आणि बऱ्याच वेळेला आपल्या मनाविरुद्ध किंवा काही चुकीच्या घटना घडून जातात. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा या गोष्टी समजल्या पाहिजेत की गुड टच आणि बॅड टच काय प्रकार असतो, कशा पद्धतीने तो आयडेंटिफाय केला पाहिजे आणि त्यात कोणत्या प्रिकॉशनरी त्या ठिकाणी घेतल्या पाहिजेत हे लक्षात त्याच्यामध्ये. मग आज आपण या ठिकाणी ओळखायचं कसं, धोक्याची त्यातली काय इंडिकेटर्स, काय लक्षण असतात, कायदेशीर प्रोटेक्शन कुठल्या गोष्टीचं त्याच्यामध्ये आहे आणि हे सुरक्षित राहण्यासाठी काय ठोस उपाय केले पाहिजेत, अशा काही ठराविक गोष्टींच्या बाबतीत आज आपण चर्चा करणार आहोत. कारण या गोष्टी बऱ्याच वेळेला बोलल्या जात नाहीत, आपण त्याच्यावर या ठिकाणी चर्चा करत नाही. पण चर्चा न केल्यामुळे बऱ्याच गोष्टी चुकीच्या घडतात. त्यामुळे पहिला प्रश्न की माझ्या शरीरावर अधिकार कुणाचा आहे, हा ज्या वेळेला प्रश्न येतो त्यावेळेला त्याचं उत्तर सगळ्यांनाच माहिती आहे की तुमच्या शरीरावर तुमचा पहिला अधिकार आहे आणि तुम्हाला कुणीही स्पर्श करतं, तुम्हाला कुणी या ठिकाणी तुमच्या परवानगी व्यतिरिक्त स्पर्श करत असतं, याचा अर्थ या ठिकाणी तो तुमचा कन्सर्न नसताना केलेला स्पर्श हा या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचा असू शकतो. आणि मग हे साधं उत्तर जे आहे, मुलांना आणि मुलींना बऱ्याच वेळेला हे माहित नसते की बाबा माझ्या शरीरावर फक्त माझाच अधिकार आहे. आणि मग ज्या वेळेला काही चुकीच्या प्रथा आपण बघतो, लक्षात घ्या, म्हणजे अलीकडेच राज्यभर गाजत असणारे काही प्रसंग आहेत किंवा महिलांच्या अत्याचाराच्या बाबतीतले काही आहेत, बालकांच्या बाबतीतले काही या ठिकाणी गुन्हे किंवा ह्या गोष्टी आपण बघतो उघड झाल्यानंतर. कारण त्या वेळेला ह्या गोष्टी ज्या वेळेला सांगणं गरजेचं असतं ते सांगत नाही, त्याची भीती असते, एक दहशत असते आणि या गोष्टी ज्या आहेत आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. भारतात साधारणतः पॉस्को कायद्याअंतर्गत 180 प्लस गुन्हे रोज दाखल होत आहेत. हा NCRBचा 2022चा रिपोर्ट आहे. फॅक्ट अशी असते की जेवढं दाखल झालं असतं त्यापेक्षा 8 ते 10 पटीने घटना जास्त घडल्या असतात. प्रत्येक जणच नोंद करतात असं नाही. तर पहिला टप्पा आपण समजून घेऊ की शारीरिक स्वायत्त म्हणजे नेमकं काय. तर पहिली गोष्ट की माझं शरीर माझा हक्क किंवा माझी संमती. म्हणजे कुणीही, आई वडील, नातेवाईक, शिक्षक, मित्र, ओळखीचा अनोळखी व्यक्ती माझ्या शरीराला माझ्या परवानगीशिवाय स्पर्श करू शकत नाही. आता मी ज्याला म्हटलं आई वडिलांनी ह्या सगळ्या गोष्टी आपण मांडतो त्याच्याबद्दल लक्षात घ्या. तर ही गोष्ट कशा पद्धतीनं मेंटेन केली जाते हे फार महत्वाचं आहे. म्हणजे काही परदेशी विद्यापीठांमधल्या काही बाबी ज्या मला ऐकण्यात आल्या त्या अशा की एखादी व्यक्ती आजारी जरी असेल किंवा त्याच्या रूममध्ये ती एकटी आहे आणि तिचा कॉन्टॅक्ट ती स्वतःहून जर करत नाही की माझं तब्येत बिघडलेली आहे किंवा मला इथं रूममध्ये काही मदत लागणार आहे, तोपर्यंत त्याला या ठिकाणी कुणी
डिस्टर्ब करत नाही, कारण तो त्याचा अधिकार आहे, त्याची प्रायव्हसी मेंटेन केली जाते. आणि आपल्याकडं बऱ्यापैकी या गोष्टी अजून पाळल्या जात नसल्या तरी आपल्याकडचं वेगळं कौटुंबिक वातावरण असतं, पण या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत, की माझ्यावर माझा आता संविधानामध्ये कलम 21च्या अंतर्गत जगण्याचा व प्रतिष्ठेचा अधिकार जो आहे, त्याच्यामध्ये या गोष्टी मान्य केल्या आहेत, की तुमच्या शरीरावर तुमचा सर्वस्वी अधिकार आहे. संमती म्हणजे नेमकं काय? तर त्याचे 5 प्रकार लक्षात घ्या, की एकदा संमती दिली म्हणजे कायमची नाही, ती रिव्हर्सेबल आहे. तुम्हाला पाहिजे त्यावेळेला कधीही तुम्ही नाही म्हणू शकता. तुमच्या पूर्ण माहितीवर आधारित आहे. तुम्ही दिलेली जी संमती असेल ती त्याच्यामध्ये आणि ती मनापासून असलेली संमती असली पाहिजे. एका गोष्टीला हो म्हणजे सगळ्याच गोष्टीला हो असं त्याचा अर्थ नाही. ह्या काही गोष्टी लक्षात घ्या. मौन, शांत राहणं म्हणजे संमती नाही आहे. एकदा हो म्हणजे कायमचं हो असंही नाही त्याच्यामध्ये. आणि कोणत्याही पद्धतीच्या भीतीपोटी तुम्ही दिलेली संमती ही देखील संमती मानली जात नाही, हे लक्षात घ्या. गुड टच आणि बॅड टच यातला फरक ज्या वेळेला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो, आपले आई-वडील असतात, काही मित्र असतात, आलं लक्षात? या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच वेळा तुमच्यात हे असलं ते एकमेकांना मिठी मारता तुम्ही. मित्रांच्या बाबतीमध्ये असेल तर हस्तांदोलन करता, पाठीत थाप मारली जाते. हे तुम्हाला जाणवतं, की याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा धोका नाही. या पद्धतीने सुरक्षित जाणवतं, आपलेपणा जाणवतो. तो गुड टच येतो. डॉक्टरांच्या तपासणीच्या वेळेलाही पालकांच्या उपस्थितीमध्ये गेलं तर डॉक्टर त्या तपासणीच्या वेळेला देखील त्याच्यामध्ये एक सुरक्षितता आपल्याला जाणवत असते. बॅड टच म्हणजे काय, की आपले जे काही या ठिकाणी खाजगी अवयव आहेत, यांना तुमच्या परवानगी व्यतिरिक्त या ठिकाणी केलेला स्पर्श असेल किंवा जाणीवपूर्वक केलेली एखादी कृती असेल, ती बॅड टचमध्ये येते. मग गुप्तपणे एकांतात किंवा कुणाला सांगू नकोस अशा अटीवर केलेला स्पर्श किंवा तुम्हाला अस्वस्थ करणारे स्पर्श. साधारणतः हे सगळ्यांना म्हणजे मुलींना बऱ्यापैकी जाणवतं, मुलांनाही ते जाणवत असणार आहे, की एखाद्या व्यक्तीचा स्पर्श तुम्हाला अस्वस्थ करून जातो. तो नकोसा वाटतो, गोंधळलेला वाटतो तुम्हाला त्याच्यामध्ये. त्यावेळेला या ठिकाणी तुम्हाला ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आणि जे गोष्ट सांगण्याची तुम्हाला लाज वाटते, की बाबा ह्या व्यक्तीने मला स्पर्श केला, ह्या व्यक्तीने, ही जी लाज वाटते हे बॅड टचच्या कॅटेगरीमध्ये येतं. आणि तिसरा जो होतो कन्फ्यूज करणारा एक टच असतो. म्हणजे सर्वसामान्य परिस्थितीमध्ये सुरुवातीला ते थोडंसं आपल्याला बरं वाटतं, चांगलं वाटतं, पण नंतर या ठिकाणी थोडंसं ते अस्वस्थ करायला लागतं. ह्या बऱ्याच वेळेला ओळखीच्या व्यक्तीकडून म्हणजे काका, मामा, शेजारी, मोठा भाऊ, लक्षात काही ठिकाणी शिक्षक, ट्युशनचे टीचर्स याच्या माध्यमातून ह्या काही गोष्टी चुकीच्या पद्धतीच्या आपल्याला जाणवतात, लक्षात घ्या. दुर्दैवानं 90% पेक्षा जास्त शोषण जे आहे ते ओळखीच्या व्यक्तीकडूनच होतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. गुन्हे जे दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये. सेफ्टली सायकल काय आहे आपलं शरीराच्या या ठिकाणी 4 झोनची सोपी पद्धत या ठिकाणी. पहिलं काय, की माझं शरीर हे माझंच आहे, हे लक्षात घ्या. आपला जो काही या ठिकाणी खाजगी भाग आहे, ज्याला या ठिकाणी आपण म्हणतो ना, की अंडरवेअर रूल म्हणजे इनरवेअरच्या आत असणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी मला कुणालाही दाखवायच्या नाही, स्पर्श करू द्यायचा नाही किंवा काय, हे माझं एक बेसिक प्रिन्सिपल किंवा रूल असतं त्याच्यामध्ये. आणि गुड सिक्रेट वर्सेस बॅड सिक्रेट काय, की वाढदिवसाची भेट किंवा कोणाला तर सांगितलं म्हणून मारेन, म्हणजे वाढदिवसाची भेट म्हणून आपण चांगली हे म्हणतो त्याच्यामध्ये. पण कोणाला तर सांगितलं तर तुला मारेन, आई वडिलांना त्रास देईन, तुझे फोटो व्हायरल करेल, या पद्धतीचं ज्यावेळेला सांगितलं तर त्या गोष्टी चुकीच्या पद्धतीच्या येतात. त्यामुळं आपल्याला काय करायचंय, नो गो अँड टेल. हा काय प्रकार आहे, म्हणजे पहिल्यांदा ठामपणे नाही म्हणायला शिका. त्या जागेवरून निघून जा आणि कुठल्या तरी एका विश्वासू व्यक्तीला तुम्ही हे सांगणं गरजेचं आहे. नो गो आणि टेल. पहिल्यांदा नाही म्हणायला शिका, त्या जागेवरून जायचं आणि कुठल्याही विश्वासू व्यक्तीला तुम्ही या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे पुढच्या बाकी अनर्थ जे आहेत ते सगळे टाळता येऊ शकतात. काही झालं तरी चूक तुमचीच आहे असं नाही, लक्षात घ्या. लक्षात, कारण त्यात तुमच्या परवानगी वगैरे झालेल्या गोष्टी असतात, त्या सांगणं गरजेचं असतं. रेड फ्लॅग आपल्याला जाणवत असतात तुम्ही ज्या वेळेला वावरत असता, करत असता. म्हणजे सातत्यानं कोणीतरी तुमच्यासोबत एकांत शोधत असतं, हे आपलं सिक्रेट आहे असं बोललं जातं. आपल्याला अनपेक्षितपणे काही महागड्या वस्तू गिफ्ट दिल्या जातात, मोबाईल असेल, रिचार्जचे पैसे असतील, भेटवस्तू असतील. अंगाला आपल्याला या ठिकाणी जाणीवपूर्वक किंवा चुकून या ठिकाणी स्पर्श केले जातात, जे या ठिकाणी आपण म्हणतो त्या पद्धतीनं इनरवेअरच्या आतला भाग असणाऱ्या ठिकाणी स्पर्श केले जातात. किंवा सातत्याने या ठिकाणी आता तुझं वय झालेलं आहे, वयात आलेलं आहे, मोठा झालेला आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी सांगितलं जातं. पालकांना सांगू नको अशा पद्धतीची काही वेळा धमकी येते. किंवा ऑनलाईन पद्धतीनं DM मध्ये या ठिकाणी बऱ्याच वेळेला व्हिडिओ कॉलिंग किंवा खाजगी फोटो वगैरे या गोष्टीची डिमांड होत असते. हे सगळे रेड फ्लॅग आहेत आणि हे सगळे रेड फ्लॅग कुणाकडूनही तुम्हाला मिळू शकतात, लक्षात घ्या. हे समजून घेणं गरजेचं आहे. आज काय झालेलं आहे लक्षात घ्या, की ऑनलाईनमुळं बऱ्याचशाच पद्धतीच्या विकृती आणि प्रवृत्ती ज्या आहेत त्या
आजूबाजूला आपल्या बघायला मिळतात, लक्षात घ्या. मग आपण कधीही, मी तुम्हाला वारंवार हे सांगतो की डिजिटल कंटेंट एकदा क्रिएट झाला तर तो परमनंटली कधीही डिलीट होत नाही. परमनंटली डिलीट होणं म्हणजे काय, की तुम्ही कुणाला तरी पाठवलेला एक फोटो तो खाजगी तुम्ही पाठवला आणि त्यांनीच बघितला, किंवा तो वन टाइम सेटिंग मधनं पाठवला म्हणजे तो लगेच डिसअपिअर झाला, असं होत नाही, लक्षात घ्या. तो सर्व्हरला राहतो, त्याचे स्क्रीनशॉट राहतात, कुठे ना कुठे तर तो बॅकअप राहतो, आणि त्याच्यानंतर येणारे परिणाम, दुष्परिणाम हे अत्यंत टोकाचे असू शकतात, आपल्याला अडचणीत आणणारे असू शकतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे ज्याची ओळख पुरेशी नाही आहे अशा व्यक्तीबरोबरचे व्हिडिओ कॉल किंवा या ठिकाणी तुम्ही पाठवलेले फोटो हे तुम्हाला त्रास. आता एक लक्षात दोन गोष्टी आहेत. एक, तुम्ही काहीच न केलेलं असता तुमच्या सोशल मीडियावर असणाऱ्या वेगवेगळ्या फोटोंना मॉर्फ करून तुमच्याबद्दलच्या इमेजेस तयार करणं, पाठवणं, यात तुमचा काहीच दोष नाही. पण तुम्ही एखाद्या व्यक्तीला फोटो पाठवले होते, ते खाजगी पाठवले होते, वैयक्तिक त्याला पाठवले, त्यांनी ते पब्लिक केले, का त्यांनी न करता त्याचा मोबाईल हॅक झाला म्हणून ते पब्लिक झाले, त्याच्या व्हॉट्सअपवरून या ठिकाणी तो डेटा चोरला गेला, असं काहीही घडू शकतं, लक्षात घ्या. म्हणजे पाठवणारा आणि ज्याला पाठवलं तो या दोघांचीही इच्छा नसताना देखील अशा गोष्टी सार्वजनिक होऊ शकतात. ही भीती पहिल्यांदा तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. हा धोका यातला समजणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. वेबकॅम बऱ्याच वेळा तुमचे मोबाईल, मी ज्यावेळेला म्हणतो की मोबाईल तुमचे घरी गेल्यानंतर हे असे पालते असले पाहिजेत, गरज नसताना, हे लक्षात घ्या. कारण फ्रंट कॅमेरा बऱ्याच वेळेला या ठिकाणी वेगवेगळ्या वेबसाईटसाठी कॉम्प्रोमाइज झालेला असतो, तो वापरला जाऊ शकतो. डिव्हाइसेस जे आहेत, जे वेबकॅम ज्या वेळेला वापरत नाही, काही कार्यालयामध्ये तुम्ही बघा, किंवा काही जे संवेदनशील का जागृत लोक आहेत ते बघा, त्याच्या बाबतीतनं की वापर नसला तर त्याच्यावर कापड टाकून देणे किंवा त्याचा फ्लेप ऑफ करणे हे करत असतात. काही लॅपटॉप जर तुम्ही बघितलं तर त्या लॅपटॉपवर छोटंसं बटन आपल्याला दिसतं की ते बंद करण्यासाठीचं. आता वर्षानुवर्षी त्या लोकांनी तुम्ही वापरलेलंच नाही कशासाठी ते. पण ते ज्या वेळेला वापर आहे त्याच वेळेला ऑन करणे, इतर वेळा बंद ठेवणे, ते का सुरक्षा घेतली जाते? कोणत्याही ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्या या क्षणांची या ठिकाणी काय म्हणतो, खाजगी किंवा वैयक्तिक आयुष्याचं चित्रीकरण होऊ शकतं त्या वेबकॅमच्या माध्यमातून. तर ती काळजी घ्यायची आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी सेक्स्टॉर्शनच्या माध्यमातून कोणी धमकी द्यायला लागलं तर पैसे देऊ नका, ही पहिली चूक असते, लक्षात घ्या. त्यांची एक डिमांड आपण मान्य केली की मग पुढे त्याच्या या ठिकाणी वेगवेगळ्या डिमांड यायला लागतात. त्यामुळे या ठिकाणी इथं 1930 ची हेल्पलाईन आहे, किंवा गव्हर्नमेंट क्राईम cybercrime.gov.in या ठिकाणी यावर तक्रार करणं गरजेचं आहे. डिफेक्ट सारखा या ठिकाणी कोणाचेही कुणीही नग्न फोटो बनवलं तर तो गुन्हा आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याच्यात तुम्ही अडकू नका. म्हणजे गेल्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं की कुठल्याही लहान मुलांच्या बाबतीमधले, मुलींच्या बाबतीमधले नको असणारा कंटेंट तुमच्या मोबाईलमध्ये सापडणं हा देखील गुन्हा आहे, हे लक्षात आहे. त्याच्या बाबतीत कायदेशीर संरक्षण मुलांना माहीत असायला पाहिजे. म्हणजे पॉक्सो ऍक्ट 2012 काय आहे, प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स, हा काय हे माहीत असलं पाहिजे. 18 वर्षापेक्षा प्रत्येक मुलांना या ठिकाणी, मुलाला मुलीला या गोष्टी संरक्षित माहिती असल्या पाहिजेत. लैंगिक स्पर्श, छेडछाड, अश्लील साहित्य दाखवणं, फोटो काढणं हे सर्व गुन्हे आहेत, लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये 3 वर्षे ते जन्मठेपेपर्यंत शिक्षा, काही प्रकरणांमध्ये फाशीची तरतूद आहे, हे लक्षात घ्या. तक्रार करणारा कुणीही असू शकतो. मग पीडित चालतात, पालक चालतात, शिक्षक चालतात, शेजारची व्यक्ती देखील तक्रार करू शकते. IPC किंवा भारतीय न्याय संहिता, BNS ज्याला म्हणतो आपण, ते 2023 मध्ये लैंगिक छळ, विनयभंग आणि बलात्कार पाठोपाठ याला म्हणजे पॉक्सो कायद्याअंतर्गत या ठिकाणी मोठी आणि कठोर शिक्षा देण्यात आलेली आहे. आपल्याकडे IT ऍक्ट 2000 आहे, लक्षात घ्या. म्हणजे सायबर सिक्युरिटी नावाचा कुठलाही कायदा अस्तित्वात नाही, पण भारतीय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 जो काय आहे त्याच्यामध्ये सेक्शन 66E खाजगी फोटो आणि व्हिडिओ शेअर करणं, आणि 67A आणि 67B याच्यामध्ये अश्लील साहित्य, व्हिडिओ, विशेषतः बालकांचं या ठिकाणी जवळ बाळगणं, याच्यामध्ये देखील या ठिकाणी हा गुन्हा आहे. ह्या गोष्टी रिपीट होत आहेत माझ्याकडून, लक्षात का. यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं, पण आजच्या विषयाला अनुसरून परत आपण त्या गोष्टी बोलतोय. मग त्यातली हेल्पलाईन काय, चाइल्डसाठी हेल्पलाईन आपण 1098 माहिती आहे आपल्याला, महिलांसाठी हेल्पलाईन 181 आहे, पोलिसांचा यातला नंबर 112 आहे, सायबर क्राईमसाठीच मी आता सांगितलं तसं 1930 आहे त्याच्यामध्ये. आणि या ठिकाणी पॉक्सो ई-बुक जे आहे ते या ठिकाणी NCPCR
www.ncrb.gov.in वर तुम्हाला याचं पुस्तक उपलब्ध आहे, ई-बुक उपलब्ध आहे. आज आपण ते डाउनलोड करून माहिती घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया. लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी 5 फिंगर ट्रस्ट सायकल जे आहे ते आपण या ठिकाणी सर्कल समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, हाताच्या 5 बोटावर 5 विश्वासू माणसांची नावं लिहा, ज्यांना तुम्ही हे काही सांगू शकता. मग त्याच्यात आई, वडील, बहीण, आत्या, मामा, आवडती व्यक्ती, शिक्षक, काउन्सिलर हे असू शकतं. एखाद्या व्यक्तीने ऐकलं नाही तर दुसऱ्या बोटाकडे जा, दुसऱ्यानं नाही ऐकलं तर तिसऱ्याकडे जा. म्हणजे ह्या 5 शेवटच्या व्यक्तीपर्यंत तुम्ही जाणं आणि ते सांगणं गरजेचं आहे. या 5 पैकी कोणी ना कोणी तर तुमचं ऐकून घेणार आहे, हे लक्षात घ्या. समजून घ्या हे का सांगितलं जाते, कारण बऱ्याच वेळा मी सांगायचं कुणाला, त्याच्या रिॲक्शन काय येणार आहे, माझाच दोष या ठिकाणी घेतला जाणार आहे, मलाच मारलं जाईल, माझ्यावर शिक्षा केली जाईल, हे ज्यावेळेला वाटत असतं त्यावेळेला हे 5 लोक तुम्हाला माहीत असले पाहिजेत. आज थोडा वेळ स्वस्थ बसा आणि विचार करा की असं काहीही माझ्या बाबतीत घडलं चुकीचं तर मी कुणाला सांगू शकतो, पहिला असा विश्वास माझा कोणावर आहे. लक्षात, ह्या 5 बोटावर 5 नावं असले म्हणजे ते समजून घेणं आणि मग पहिल्यांदा कुणाकडे जाईल, दुसऱ्यांदा कुणाकडे जाईल, तिसऱ्यांदा कुणाकडे जाईल, 5 पैकी एक कोणी तर तुमचं व्यवस्थित ऐकेल आणि तुम्हाला या ठिकाणी या गोष्टीपासून रिलीफ मिळेल आणि योग्य ते पुढची उपाययोजना करणं शक्य आहे, हे लक्षात घ्या. पुन्हा मी सांगतोय की असं काही घडलं म्हणजे दोष आपलाच मानला पाहिजे असं काही नाही. त्या व्यक्तीपासून आपण डिस्टन्स मेंटेन केलं पाहिजे, आपण लांब राहिलं पाहिजे. विश्वासू व्यक्तीला सांगितलं, एकाने ऐकलं, दुसऱ्याने ऐकलं तर तिसरा 5 व्यक्ती आपल्याकडे आहेत त्याच्यापर्यंत जायचं आहे, लक्षात घ्या. त्याचे स्क्रीनशॉट पुरावे जे म्हणतो मी आपण ते जपणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. चाइल्ड लाईनला फोन करणं, डॉक्टरांच्याकडे जाऊन या ठिकाणी तपासणी सुरक्षा करणं, लक्षात घ्या. काउन्सिलरची मदत घेणं हे गरजेचं आहे आणि हे फक्त मुलांसाठी नाही, मुलींसाठी नाही, हे सगळ्यांसाठी. तुम्ही कुणाचे तर पालक बनणार आहात, तुम्ही कुणाचे तरी भाऊ आहात, बहीण आहात, तुम्हाला लहान भाऊ लहान बहीण आहे, तुमच्या आजूबाजूला काही चुकीच्या घटना घडतायला आपल्याला दिसू शकतात. या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तुमच्या या अधिकारांचा वापर योग्य पद्धतीने करता आला पाहिजे, हे लक्षात आहे त्याच्यामध्ये. म्हणजे हे गैरसमज पहिल्यांदा दूर करूया. मुलांचे लैंगिक शोषण होत नाही का, हे पहिल्यांदा समजून घ्या त्याच्यामध्ये. म्हणजे याही गोष्टी पुढे येतात. मग मांडणाऱ्या व्यक्तीकडे चुकीच्या पद्धतीने बघण्याची गरज नाही. त्याची इच्छा नसताना एखाद्याने केलेला या ठिकाणी स्पर्श आहे तो या ठिकाणी शोषणाचाच भाग आहे आणि त्याला देखील पुढे येऊन बोललं पाहिजे, त्याला देखील या ठिकाणी कुठे ना कुठे त्याची नोंद व्हायला पाहिजे, लक्षात त्याच्यामध्ये. NCRB नुसार दरवर्षी हजारो मुलं देखील या ठिकाणी या पद्धतीच्या अत्याचाराला बळी पडतायत, पण त्याच्या तक्रारी होत नाहीत. कारण एक मेल इगो ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये, की मुलांच्यावर अत्याचार झाला हे कसं ऐकायला वाटतं, ऐकताना आपल्याला थोडंसं बरंच बरोबर वाटत नाही, लक्षात त्याच्या बाबतीतनं. म्हणजे काही फालतू स्टेटमेंट त्यावेळेला ऐकतो, अरे मग तू एन्जॉय करायचं ना, अशा पद्धतीने काही वेळेला बोललं जातं त्याच्या बाबतीतनं. तर या बाबी देखील आपण थोडं समजून घेणं गरजेचं आहे. शोषण फक्त अनोळखी व्यक्तीच करतात असं अजिबात नाही. मी अगोदर सांगितलं तसं बऱ्याच वेळा 90% पेक्षा जास्त गुन्ह्यांमध्ये हे आरोपी ओळखीचेच आपल्याला या ठिकाणी जाणवत आहेत. लहान मुलांना काही गोष्टी कळत नाहीत, सांगू नका असं अजिबात नाही, लक्षात घ्या. 3 वर्षापासूनच्या वरच्या मुलांना तुम्हाला गुड टच बॅड टच शिकवता येतो. तुम्ही हे व्यवस्थित समजून घेतलं आणि 2-4 मुलांना समजवण्याचा प्रयत्न जरी केला तर देखील आपण या ठिकाणी काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी समाजामध्ये घडवू शकतो, हे लक्षात घ्या. शिक्षक आणि पालकांसाठीची 3 सूत्र की लिसन, पहिल्यांदा ऐकून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही आता मोठे आहात, तुमच्याकडे कोणी लहान मुलगा लहान मुलगी तुमच्या घरातलं सांगायला आलेले आहे, तर पहिल्यांदा त्याचं व्यवस्थित ऐका, त्याला योग्य ते काउन्सिलिंग करा. तो काही सांगायला आला तर त्याला ओरडू नका लगेचच, लक्षात घ्या. ओरडला तुम्ही एकदा तर दुसऱ्या वेळा तो तुम्हाला काही गोष्टी सांगायला येणार नाही आणि मग त्याच्या बाबतीत काहीतरी भयानक घडल्याची शक्यता नाकारता येत नाही, लक्षात त्याच्या बाबतीतनं. विश्वास ठेवा. ज्या वेळेला या ठिकाणी काही मुलं सांगतायत त्यावेळेला ते खोटं बोलत नाही, ते गृहीत धरा, ते समजून घ्या, हे गरजेचं आहे. लगेच त्याच्यावर ऍक्ट करा. घरचाच आहे, बदनामी नको, कशाला, हे सगळं बाजूला ठेवून तुम्हाला कृती करता आली पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे काही गैरसमज जसं आपण म्हणतो की ही फक्त मुलींची समस्या आहे का, नाही, हे मुलगा मुलगी ट्रान्सजेंडर सर्वांसाठी या बाबतीत घडू शकतं, लक्षात घ्या. घरचा माणूस असं करतच नाही का, नाही, कंपॅरेटिव्हली ते प्रमाण जास्त आहे. कपड्यांमुळे शोषण होतं का, अजिबात नाही. 2 वर्षापेक्षा म्हणजे ज्या भयानक घटना आपण आपल्या आजूबाजूला बघतो त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं तिथं कपड्याचा वगैरे असा काही विषय येत नाही. प्रत्येक ठिकाणी विकृती हा भाग असतो. बोललं की बदनाम होतं असं नाही, गप्प बसलं की गुन्हेगार मोकाट सुटतात, ते आपल्याला टाळता आलं पाहिजे आणि हे लक्षात त्याच्यामध्ये
एखाद्या वेळेला चुकीची काही घटना घडली म्हणजे आयुष्य संपलं असं नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यातून काउन्सिलिंगच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पुन्हा उभं राहू शकतो. एखादी व्यक्ती पुन्हा उभं राहू शकते. या गोष्टी आपण समजणं गरजेचं आहे. ॲज अ स्टुडंट्स तुम्हाला या ठिकाणी काही बॉडी रिस्पेक्टचे 7 नियम माहीत असले पाहिजेत. मग त्यातला पहिला नियम, माझं शरीर माझा हक्क. नाही म्हणणं हा माझा अधिकार आहे, हे लक्षात घ्या. माझे या ठिकाणी मी जसं इनरवेअरचे आतले सगळे भाग जो म्हणतो आपण त्याच्यामध्ये ते खाजगी आहेत, हे लक्षात घ्या. गुड सिक्रेट आणि बॅड सिक्रेट ओळखता आलं पाहिजे. विश्वासू व्यक्तीला सांगायला लाज बाळगायची नाही. 6वं, जसं माझ्या शरीराचा आदर आहे तसं दुसऱ्याच्या शरीराचा देखील आदर केला पाहिजे. त्याच्या संमतीशिवाय त्याला स्पर्श नाही केला पाहिजे. आणि ऑनलाईन हे देखील या ठिकाणी ऑनलाईन शरीर हे देखील तितकंच खाजगी आहे, याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे लक्षात. इंस्टाग्राम सारख्या ॲपमधलं एंड टू एंड इन्स्क्रिप्शन जे होतं ते काढून टाकलेलं आहे. नेमकं काय त्याचे फॅक्ट चेक करा. जरी ते असलं तरी देखील तुम्हाला माहित आहे की सर्व्हरवरून कुठलाही डेटा कधीही या ठिकाणी रिस्टोर केला जातो, बॅकअप घेतला जातो आणि मुळातच गव्हर्नमेंट एजन्सीच्या माध्यमातून देखील डेटा सेफ नाही आपला. म्हणजे तुम्ही कधीही कन्सर्न न देता देखील काही डिपार्टमेंटचे मेसेज तुम्हाला येत आहेत, काही मार्केटिंगचे कॉल तुम्हाला येत आहेत, तुमच्या मोबाईलमध्ये असणाऱ्या बँक बॅलन्सवर आधारित मार्केटिंगचे कॉल तुम्हाला येत आहेत. तर या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात द्या. त्याच्या बाबतीतनं तुम्ही आता लगेच काय काम करायचं, जसं मी तुम्हाला सांगितलं त्या वेबसाईटवर जाऊन पॉस्पोचं ई-बुक डाउनलोड करून घेणं. 5 हेल्पलाईन ज्या मी तुम्हाला सांगितल्या, 1098, 1930, 112, 181, हे सेव्ह करा मोबाईलमध्ये. काही मोबाईलमध्ये बाय डिफॉल्ट आपल्याकडे ते सेव्ह झालेलं असतं, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर 5 फिंगर सर्कल मी तुम्हाला सांगितलं, 5 विश्वासू व्यक्तींची नावं तुम्ही या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आपल्या लहान भावंडांना काय समजून सांगायचं आपल्याला, नो. त्याच्यानंतर आपण या सगळ्या गोष्टींच्या ठिकाणी व्यवस्थित माहिती घेणं गरजेचं आहे. हे भाग समजून घ्या मित्रांनो, की आपण ज्या वेळेला या पद्धतीच्या काही संवेदनशील विषयांवर चर्चा करत असतो, बोलत असतो, लक्षात, त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपली चेष्टा करणं, आपल्या बाबतीमध्ये विकृत विचार करणं ह्या गोष्टी होतात. पण तुमची दुहेरी जबाबदारी आहे की तुम्ही सिनियर आहात, तुम्ही आज FY SY ला आहात. पहिल्यांदा तुम्ही समजून घेणं, आपल्या आजूबाजूला असणारी लहान मुलं जे आहेत त्यांच्यामध्ये या गोष्टीचा अवेअरनेस करणं. म्हणजे स्टोरी टेलिंगच्या माध्यमातून ह्या गोष्टी सांगता येऊ शकतात का? प्रत्येक मुलाकडे ह्या हेल्पलाईन असतील का? प्रत्येक मुलाला माहीत असेल का? हे सांगितलं पाहिजे, केलं पाहिजे. म्हणजे हा विषय कुठेतरी खाजगी आणि कधीच न बोलण्याचा आहे का? तर असं अजिबात नाही. याच्यावर चर्चा करणं गरजेचं आहे, हे लक्षात त्याच्यामध्येच. त्यामुळं आपण थोडंसं या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. आजचा विषय हा इथंच थांबवतोय. सगळ्यात महत्वाचं आहे की जी व्यक्ती ज्याचा आता व्हिडिओ ऑन होता आणि काहीतरी पुडी खाल्ल्याचं त्याने आता ह्याच्यावर दाखवलं, लक्षात, ती व्यक्ती कोणाच्या संपर्कातली आहे, काय आहे, हे मला आज थोडंसं समजणं गरजेचं आहे. आणि आवश्यकता नाही, म्हणजे तुमच्यासाठी हे चालवत असताना असे काही प्रकार करणाऱ्या विकृतींची आपल्या या उपक्रमामधला सहभाग अजिबात अपेक्षित नाही आहे, हे लक्षात त्याच्याबाबतीत. तुम्ही कुणी जर अशा व्यक्तींना लिंक पाठवली असेल तर इमिजिएटली तुम्ही स्वतः देखील नाही आला तरी चालणार आहे, लक्षात घ्या. हे या ठिकाणी तुम्हाला समजायला पाहिजे. हेल्पलाईन ह्या ज्या मी सांगितल्या तुम्हाला, ह्या सगळ्या ऑनलाईन उपलब्ध आहेत, तुम्ही त्या समजून घेऊ शकता, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. ऑनलाईन उपलब्ध आहेत. फॉस्पो सर्च करा, थोडंसं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सर्च करा. उपक्रमामध्ये मी सक्तीचं केलेलं नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि विकृती कशा थांबवायच्या हे बऱ्यापैकी समजतं. पण सर्वांच्या समोर अपमान नको हा एकाच उद्देशाने त्या ठिकाणी टाळलं जातं. त्यावेळेला तुम्ही समजून घ्या, जे कोणी व्यक्ती आता ज्याचा व्हिडिओ ऑन होता, ज्यांना आयडेंटिफाय केलेलं आहे, त्यांना स्पष्ट सूचना द्यायच्या की त्यांनी इथून पुढे कार्यक्रमाला अटेंड राहायचं नाही आहे, हे लक्षात त्याच्यामध्येतनं. आणि आपण देखील या ठिकाणी जर वाटत असेल की बाबा योग्य काही माहिती मिळते तर अटेंड राहा. गर्दीसाठी कार्यक्रम नाहीच आहे. 365 दिवसांमध्ये पुढच्या 50 दिवसानंतर तुम्ही कोणीच नाही आलं तरी मी दररोज सेशन रेकॉर्ड करेन. कोऑर्डिनेटर जे असतील ते करतील आणि पुढे संकल्प सिद्धी ही आहे, लक्षात घ्या. 365 दिवस पूर्ण होणार आहेत, प्रश्नच नाही त्याच्याबाबतीतनं. पण इथं येऊन विकृत दर्शन तुम्ही करू नका, हे लक्षात घ्या. लक्षात, मुळातच चालू केलेला उपक्रम हा शिवसंकल्प व्याख्यानमाला आहे. छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त सुरू केलेला उपक्रम आहे आणि तिथं अशा फालतू गोष्टी अजिबात सहन करून घेतल्या जाणार नाहीत, हे लक्षात घ्या. आपली विकृती, आपले संस्कार या ठिकाणी अशा सार्वजनिक दाखवण्याची गरज
नाही आहे, हे थोडंसं निरोप पोहोचला पाहिजे त्या व्यक्तीला ज्याला तुम्ही आता रिमूव्ह केलेलं आहे त्याच्यामध्ये, ज्याच्या कोणाच्या ओळखीचं असेल त्यापर्यंत ती माहिती पोहोचायला पाहिजे, हे लक्षात त्याच्या बाबतीत. तर आजच्या सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचं मनःपूर्वक आभार. तुम्हाला आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपण थांबतोय. धन्यवाद.